ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ॲक्सेसरीज, कव्हर, हेडफोन, चार्जर, मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्यूम्स, बॉडी स्प्रे, बेल्ट, टोपी, खेळणी, कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी। आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान, सर्व काही एकाच छताखाली। ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस, राधानगरी, गावठाण ज्योतिबा मंदिर जवळ, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। संपर्क ओंकार आरडे, प्रसाद डवर। संपर्क क्रमांक 9011675276 किंवा 9421175529। नमस्कार, मी अनिल उपाध्ये। शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। वाठार उरुसातील वाद मिटवण्यावरून मंगळवारी रात्री गावातील 2 समाजात वाद होऊन मातंग समाजाच्या 7 जणांना बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते। याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या हजरत दावल मलिक पीराचा उरूस सुरू होता। यावेळी सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 2 समाजातील युवकांच्या मध्ये वाद निर्माण झाला होता। त्यावेळी वाद मिटवण्यात आला होता। मंगळवारी रात्री 10च्या दरम्यान मातंग समाजातील ऋषिकेश अनिल दबडे, सोमनाथ सचिन महापुरे, शुभम विश्वास भोरे, सौरभ संतोष कांबळे, महेश तुकाराम दबडे, ओंकार विलास भोरे, अविनाश जयवंत भोरे या 7 जणांना गावातील काही जणांनी एसटी स्टँड चौकात बोलावून घेऊन लोखंडी रॉड आणि काठीने प्रचंड मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी रात्री सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले। यामध्ये ऋषिकेश दबडे यांच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाली आहे, तर शुभम विश्वास भोरे, सोमनाथ सचिन महापुरे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे, तर इतरांना मुकामार लागलेला आहे। जातीयवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तंटामुक्त अध्यक्ष संदीप पाटील, अजित शिंदे, प्रणव शिंदे, अक्षय पाटील, अभिजित शिंदे, अजित शिंदे यांच्यासह 3 अनोळखी व्यक्तींच्यावर पेठवडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते। आमचा समस्त मातंग समाज, युवक, महिला भगिनी आणि प्रशासनाचा कारभार पाहणारे आमचे संरक्षक, आम्ही मातंग समाजाचे आहोत। 97 आम्ही वठारामध्ये राहतोय। मित्रमंडळी आहेत, सगळे एकत्र गुण्यागोविंद नांदतोय। आमची वार वडिलांपासून आम्ही गाव संधीचं काम आमच्या घराने केलेलं आहे, चावडीत नोकरीचं काम केलेलं आहे। आमच्या लोकांच्यावरून पूर्वी आणि आजपर्यंत अन्याय कोणीही लोकांच्यावर केलेला नाही, तरी सुद्धा अशा प्रकारच्या मोलमजुरी करून खाणारी ही मुलं आहेत। सगळी जवळजवळ 80% मोलमजुरी करणारी मुलं आहेत। त्यांचं घरचं पोट आता शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक घरात एकच मुलगा आहे। अशी जर यांना मारहाण जर होत असली तर आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं? आम्ही भीक मागणार कुणाकडे? आम्ही तर प्रशासनानं आमच्या मुलांना योग्य न्याय द्यावा आणि आम्हाला संरक्षण द्यावं। मातंग समाज हा अजून तरी आपल्या वाटचालीने निघाला आहे, त्यांना योग्य न्याय द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो। पोरासने गजानं मारलंय, तलवारीनं मारलंय, पोरासने आदू करून ठेवलंय, तर ह्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। धुणं भांडी करून आम्ही खात्याला एक पोरगा आम्हाला आहे। हिने काय पोरासने मारायचे लायसन काढल्या काय? का मारतात आमच्या मागा महाराजा पोरासनी? का त्यांचे वाढून आणते ते आमची पोरं धान्य धुन्ने? जाती भेदने आम्हाला वाईट वागा शिवागाळी देतात। आमच्या पोरावर कशी वाटेल तशी बोलतात। मांगा महार म्हणते ती, मांगा महाराने काय मिळवून खावावं का नाही खावावं? मग ह्या आम्हाला अशी शासन देतात, पोरासने आमच्या मारतात। का आमच्या पोरांनी गुन्हा केला होता? बोलवून घेऊन मारले पोरासने आमच्या, तर त्यासने
ह्यासनी का नाही कठोर कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनुसूचित जाती जमातीतील लोकांच्यावर वारंवार अत्याचार होत असताना प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. येणाऱ्या काळात समाजानं नेमकं काय करावं यासाठी प्रशासनानं आम्हाला सांगावं की बाबा आम्ही न्यायाच्या बाजूने राहायचं, त्या अन्यायाच्या बाजूने आम्ही बंड करायचं. ह्या येणाऱ्या काळात या आमच्या समाजातील बांधवांना न्याय मिळावा एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो. त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा का दाखल करू नये अशी मी माझी इच्छा करतो. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचं असो, मातंग समाजाची जी आजपर्यंत चाललेली अवहेलना आहे ती अशीच चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज हा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये वाटचाल करत आहे. याकरता परवाच भिवंडीमध्ये असा एक प्रकार घडला की एका मागासवर्गीय मुलाला काही गावगुंडांनी ठेचून मारलं, अख्खा जीव जाऊन मारलं. त्याच्यानंतर संध्याकाळी वाठार वडगाव या ठिकाणी असा दुसरा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकारामध्ये वाठारमधील एक 6 तरुण ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे अशा तरुणांना वाठार गावातील गावगुंडांनी अतिशय जखमी होस्तूर मारहाण केली. या गावगुंडांच्या वरती अनुसूचित प्रतिबंधक कायद्यानुसार जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही या पोलीस स्टेशनच्या दारातून हलणार नाही असा या ठिकाणी मी जाहीर इशारा देतो आणि थांबतो. मागे इकडे उभा राहा. पुढे माझं नाव 9:30च्या दरम्यान मी माझे शॉप बंद करून मी लगेच स्टँडमध्ये गेलो असताना स्टँडमधून लगेच करून जात असताना माझा भाऊ मला भेटला. त्याला म्हणलं माझ्या घरी मला सोड म्हणलं जातो. आता गाडीवर बसलो तोपर्यंत ती 15-20 जण आली. गाडीवरून आली आणि डायरेक्ट आम्हाला मारहाण चालू केली. आई बहिणीवरून शिवाय दिल्या, जातीवाची तुम्ही मांगा मारायची किती आहे तेवढी खरं गोळा, तिला पेट्रोल टाकून तुझी घरदार पेटवून देणार, तुमची लई नाटकं झाल्यात गावात. दर वेळी अशा आई बहिणीवरून शिवाय देत, जातीवाची शिवाय देत आम्हाला तिने मारहाण केली. का मारा लागल्यास का मारला मग तिथं पाठीमागं त्यांनी आम्हाला रॉड गज त्यांचं काय काय लोखंडी शस्त्र आणलेली तिने मारहाण केली. परत मला बाजूला नेऊन एकट्याला तिथं आडुशाला नेऊन मला एकट्याला मारत होती. 7 ते 8 जण मला एकट्याला मारली होती. एकदम अंगावरती पडली मला मारायला. माझ्या मारताना माझ्या गज मारला माझ्या ह्याच्यावर हातावरती गज मारल्यावर माझं जखम झाली. फ्रॅक्चर आहे माझं.